सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार। मी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आंतरराष्ट्रीय औषध निर्माता दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते। फार्मासिस्ट म्हणजे कोण आहे? फार्मासिस्ट नेमकं कोणाला म्हटलं जातं? फार्मासिस्टचे काम काय आहे? कधी तुम्ही समाजात तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही फार्मासिस्ट म्हटलं किंवा तुम्ही औषध निर्माता म्हटलं तर बहुतेक लोकांना हे माहीतच नाही आहे की औषध निर्माता म्हणजे कोण आणि फार्मासिस्ट कशाला म्हटलं जाते। जो ह्या फार्मसी प्रोफेशनमध्ये आहे त्यांना माहीत आहे, पण जनरली जसे बाकी प्रोफेशन आहेत ते माहीत आहेत लोकांना, तसं माहीत नाही आहे। पण आता थोडा माहीत होत आहे। बीकॉम हा माहीत आहे, पण फार्मासिस्ट बीकॉम केल्यानंतर फार्मासिस्ट बनतो, बीकॉम केल्यानंतर फार्मासिस्ट बनतो असं बहुतेक लोकांना माहीत नाही आहे माझ्या माहितीनुसार। तर फार्मासिस्टचे काम काय आहे, फार्मासिस्ट कोण आहे, फार्मासिस्टच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि फार्मासिस्टच्या आपल्या समाजामध्ये किती महत्त्व आहे हेच पटवून देण्याकरिता आज आपण हा 25 सप्टेंबर दरवर्षी आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिवस साजरा करत असतो। फार्मासिस्टचं महत्त्व समाजामध्ये किती आहे हे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी आपण दरवर्षी 25 सप्टेंबर हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे म्हणून साजरा करत असतो। फार्मासिस्ट कोण आहे? फार्मासिस्ट तो आहे जो तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टरकडून चिठ्ठी लिहून झाल्यावर तुम्ही औषधी दुकानामध्ये जाता आणि जो तुम्हाला औषध देतो, औषध दिल्यानंतर जो तुम्हाला समजून सांगतो की हे औषध अशी घ्यायची आहे, ती रात्री घ्यायची आहे, ती जेवणानंतर घ्यायची आहे, जी जेवणाच्या अगोदर घ्यायची आहे आणि हेही तुम्हाला नाही समजलं तर तो लिहून देतो। नाहीतर आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार कोणी स्टिकर लावून देतात। जो हे सर्व करतो तोच आहे फार्मासिस्ट आणि त्याचे कामाचा महत्त्व सांगण्याकरिता की तो समाजात किती महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाच्या मोलाचा काम करत आहे, किती आरोग्य सेवा देत आहे, त्याच्यासाठी आपण आज साजरा करत आहोत वर्ल्ड फार्मासिस्ट डे। आणि फार्मासिस्ट हा एक प्रोफेशन नाही तर इमोशन आहे आणि हे खरंच आहे। प्रत्येक मी लोकांच्या तोंडातून ऐकली आहे की मेडिकलवाला पैसा कमवितो, तर प्रत्येक प्रोफेशन राहो कोणताच तो पैसाच कमवण्यासाठीच मोठो, पण सोबतच माणुसकी आणि इमानदारीने आपला जो प्रोफेशन आहे त्या प्रोफेशन्समध्ये इमानदारीने राहिलं पाहिजे, लोकांना सेवा दिली जाते, असा हा प्रोफेशन आहे। प्रत्येक प्रोफेशनच्या आपापल्या ठिकाणी खूप महत्त्व आहे। कधी इंजिनियर नाही राहिले तर तेव्हा त्यांना माहीत होईल की इंजिनियरची काय आवश्यकता आहे, आणि जेव्हा डॉक्टर नाही राहतील तेव्हा डॉक्टरची किती महत्त्व आहे तेव्हा माहीत होईल। तसंच जेव्हा फार्मासिस्ट नाही राहतील तेव्हा माहीत होईल की फार्मासिस्टचं किती महत्त्व आहे। आणि हे महत्त्व तुम्हाला जेव्हा समजेल जेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाल आणि डॉक्टर औषध लिहून देईल आणि ती औषध तुम्हाला बाजूच्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल नाही किंवा तुम्ही 2-4 मेडिकल फिराल आजूबाजूला तेव्हा तुम्हाला ती औषध मिळेल नाही, तेव्हा तुम्हाला कळेल की मेडिसिनची किती इम्पॉर्टंट आहे आणि मेडिसिन बनविणारा कोण आहे, तो आहे फार्मासिस्ट। म्हणून फार्मासिस्ट पण खूप महत्त्वाचा आहे। आता मी जो एक मुद्दा म्हटला होता पैशाचा, तर तुम्ही पण ऐकला असेल आणि मी दैनंदिन जीवनात खूप ऐकते की मेडिकलवाला खूप पैसा कमवतो, तो ज्यादा इलेक्ट्रिकचा जो काम करतो, जो काही इलेक्ट्रिकचा इश्यू कधी झाला तर आपण ज्याला घरी बोलवतो तो पण पैसाच कमविण्यासाठी येतो। कोणी नोकरी करत आहे तो पण पैसाच कमवितो, कोणी बिझनेस करतात तो बी पैसाच कमवितो, कारण की पैसा हा जीवनाला लागलाच आहे, कारण की त्याचा पोट पाण्याचा विषय आहे। कारण की
कमवेल नाही तर होणार कसं. पण पैशासोबतच माणुसकी जपली पाहिजे, आपला प्रोफेशन जपला पाहिजे. पैसा कमवतो हा दिसतो, पण तो मेडिकलवाला किती मेहनत करतो तो दिसत नाही, तो दिसत नाही. तर पैसा प्रत्येक प्रोफेशनमध्ये जोही कोणी काम करतो साधा तो पैशासाठीच करतो, पण पैशासोबत आपला प्रोफेशन आपली माणुसकी जपली पाहिजे. जसाच मेडिकलवाल्याचं आता मी लहानपणापासून पाहतच आहे आणि आताही पाहणं चालूच आहे. कधी मेडिकल स्टोअर आपण बंद पण केला आणि पेशंट आला तरी आपल्याला मेडिकल स्टोअर ओपन करून त्या पेशंटला मेडिसिन द्यावे लागते. कधी आपली इच्छा नसली, आपण खूप थकलो दिवसभर काम करून तरी पण, कारण फार्मसिस्ट या नात्याने आपल्याला त्याला औषध देणं खूप गरजेचं आहे. रात्री आपण मेडिकल स्टोअर बंद करून घरी आल्यावर रात्री अचानक 1:30 वाजे कोणी आपल्या घरी येतो की मला औषधाची गरज आहे, तर तेव्हा जाऊन त्याने मेडिकल स्टोअर ओपन करून त्याला औषध द्यावे लागतो. हा आहे फार्मसीचा महत्त्व. आणि हे दैनंदिन जीवनात मी खूप अनुभवलं आहे. आता मला जवळपास 6 वर्ष कंप्लीट झाले आहे ॲज अ फार्मासिस्ट म्हणून मी वर्क करत आहे. आणि मी खूप अनुभवलं आहे की फार्मसिस्टचा हा आपल्या जीवनात खूप खूप मोलाचा महत्त्व आहे. हा मोलाचा महत्त्व पटवून देण्यासाठी आज आपण हा दिवस साजरा करत आहोत. आणि फार्मासिस्ट हा फक्त मेडिकल पुरता लिमिटेड नाही आहे, तर फार्मासिस्ट हा टीचर आहे. फार्मासिस्ट हा टीचर आहे. फार्मासिस्ट हा गावखेड्यातील लोकांचा डॉक्टर आहे. मी एक फार्मासिस्ट आहे, पण माझ्या गावातले की लोक मला डॉक्टरीन म्हणून बोलवतात. ही घरी कधी आली तर डॉक्टरीन आली का असे म्हणतात. त्याच्या मेडिकलवाल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एका डॉक्टरसारखा असतो. त्यांच्यासाठी आपण डॉक्टर आहोत, कोणासाठी आपण फार्मासिस्ट आहोत, कोणासाठी आपण टीचर आहोत, तो कोणासाठी आपण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. कोणी फार्मासिस्ट कंपनीमध्ये औषध बनवत आहे, तर कोणी कोणाला गाईड करत आहे. ह्याच माध्यमातून फार्मसी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आपली भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभवत आहे आणि समोर पण निभवत राहील. आणि वर्षानुवर्ष फार्मसीचं महत्त्व वाढत जाणार आहे. आणि एवढंच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देते. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सहदेव सरांचा मी खूप खूप आभार मानते. आणि पुन्हा सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना वर्ल्ड फार्मसी डे निमित्त खूप खूप शुभेच्छा. खूप खूप मोठे व्हा, खूप खूप नाव उज्ज्वल करा आणि आपल्या फार्मसी फील्डचं नाव वर न्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.